आखाती युद्ध संपणार तर कधी संपणार असा सवाल आता सर्वसामान्य विचारतायत। किंबहुना जगभरात हा सवाल विचारला जातोय। ट्रम्प लष्करी विजयाचे दावे करतायत आणि त्यांचे दावे इराणी नेते खोडून काढतायत। मात्र प्रत्यक्षात हे युद्ध संपणार कधी असा प्रश्न निर्माण झालाय। या युद्धामुळेच संपूर्ण जगाला इंधन तुटवडा सहन करावा लागतोय। कच्च्या तेलाचे भाव गगनाला भिडलेले आहेत। ऊर्जा सुरक्षा संकटात आली आहे। व्यापार उदीम ठप्प झालाय। होर्मुझच्या मार्गावरती व्यापारी जहाजं जीव मुठीत धरून प्रवास करतायत। त्यामुळे आता परिस्थिती आणखी चिघळू नये। सध्या जे देश युद्धात प्रत्यक्ष सहभागी नाहीत ते या युद्धामध्ये खेचले जाऊ नयेत आणि या प्रादेशिक युद्धाला प्रदीर्घ महायुद्धाचे स्वरूप येऊ नये अशीच इच्छा जगभरातून व्यक्त होतीये। نابود کرد. हे युद्ध अजूनही कायनेटिक युद्ध राहील आणि रिमोटनी हे पूर्ण अस्त्र आणि शस्त्र वापरले जातील आणि प्रयत्न केला जाईल की जितकं इन्फ्रास्ट्रक्चर आणि लीडरशिपमध्ये जेवढा त्यांना संपवता येईल तेवढा त्यांना लवकरात लवकर हे युद्ध संपवेल। सर्वात आश्चर्याची गोष्ट एक अशी आहे की रशिया आणि चायना जे की ऑल वेदर फ्रेंड्स आहेत इराणचे, अजून डायरेक्ट त्यांनी इंटरफिरन्स नाही केला आहे। कारण हॉर्मुझ स्ट्रेट जेव्हा बंद झाली सर्वात मॅक्सिमम इफेक्ट भारतावरती होतो आणि नंबर 2 वरती चीनवरती होतो। त्यामुळे चीननी काल स्टेटमेंट दिली आहे शी जिनपिंगनी की आम्ही तुम्हाला $2 लाख ची मदत करणार आहोत। प्रायमा फेसी ही मदत काही एवढी मोठी नाही आहे, पण पहिल्यांदा कोणीतरी काही सांगितलं आहे की तुम्हाला आम्ही मदत करायला तयार आहोत। रशिया स्वतःच एम्ब्रॉइल्ड आहे त्यांच्या आणि युक्रेनच्या लढाईमध्ये, म्हणून तो तिथे येत नाही आहे। वाटाघाटी चालू आहेत, बॅकडोर एंट्री चालू आहेत, पण सध्या लवकरात लवकर हे संपुष्टात येणं दिसत नाही। सगळ्यात पहिला जो आहे फॅक्टर तो म्हणजे अरब राष्ट्रांवर जितक्या मोठ्या प्रमाणामध्ये हल्ले होत आहेत आणि त्यांची अर्थव्यवस्था बाधित होतीये, त्यामुळे जे आहे अरब राष्ट्र या युद्धामध्ये जे आहे त्यांची इच्छा असो नसो ते त्या ठिकाणी ओढले जातील। ऑलरेडी आपण पाहिलंय की काही फ्रेंच एअर बेसवर सुद्धा हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे, म्हणून फ्रान्स असो त्याचबरोबर काही नेटो राष्ट्र असो ही सुद्धा त्या ठिकाणी ओढली जातील। रशिया आणि चायना यांचा सपोर्ट इराणला आहे, पण प्रत्यक्षरित्या ते युद्धामध्ये उतरलेले नाहीत। तर ऍटलिस्ट अरब राष्ट्र त्याचबरोबर काही नेटो राष्ट्र ही या युद्धामध्ये ओढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। पहिल्या दिवसापासून आपण जी चर्चा करतोय, बऱ्याच ठिकाणी म्हटलं जाते की ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात आहे। माझं स्वतःच विश्लेषण असं सांगते की ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात बिलकुल नाही, जोपर्यंत इराणच्या बाजूनं रशिया आणि चायना बुट्स ऑन ग्राउंड खऱ्या अर्थाने युद्धभूमीवर उतरत नाही तोपर्यंत ही तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात नाही। पण रिजनल वॉर, एक प्रकारे क्षेत्रीय युद्ध या प्रकारामध्ये जे आहे ऑलरेडी हे युद्ध त्या ठिकाणी कन्वर्ट झालेलं आहे। हा फक्त 2 राष्ट्रांमधला संघर्ष न राहता ऑलरेडी आखाती देश यामध्ये ओढले गेलेले आहेत, म्हणून हे ऑलरेडी क्षेत्रीय युद्ध आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये याची व्याप्ती आणखी वाढत जाईल। थांबवण्यासाठी जो एक संवाद होता, तो संवादच 2 देशांमध्ये हा मिसिंग होता आणि त्यापेक्षाही जास्त तो तणाव कमी करण्यापेक्षा तो तणाव दिवसेंदिवस गेले 2 वर्ष वेगवेगळ्या कारणांनी वाढतच चालला होता। आणि मध्यस्थी करणार कोण? कारण अमेरिकेशी असणारे संबंधांमुळे जे गल्फ रिजन आहे, इराणचे शेजारी राष्ट्र आहेत, ते कुठे ना कुठे अमेरिकेच्या लष्करी तळ तिथे ऑपरेट करतात। त्यामुळे तो संवाद कोणाच्या माध्यमातून झाला असता हा मोठा प्रश्न आहे आणि गेले 2 वर्ष परिस्थितीत सुधारणा होण्यापेक्षा ती परिस्थिती अधिकच चिघळत गेली। त्यामुळे हे युद्ध थांबवता येणं हे फक्त अमेरिका आणि इस्रायलच्याच हातात होतं आणि ज्या 2 देशांनीच एक स्वतःचं मन बनवलं होतं की आपल्याला खोमेनी राजवट ही उद्ध्वस्त करायची आहे। आणि जसं मी सांगितलं की अमेरिका ही डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताने चालत नाही, तर अमेरिकी काँग्रेसचा 10 ते 15 वर्षापासूनचा एक कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये खोमेनी राजवट इराणमध्ये हटवून अमेरिकेला धार्जिनी अशी राजवट तिथे त्यांना आणायची आहे। त्याच प्रयत्नांचा परिपाक म्हणजे युद्ध आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।